यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। यस न्यूज मराठीच्या दणक्यानंतर महापालिकेने जाहीर केला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरासाठी सन 2024 ते 2044 या 20 वर्षांकरिता महापालिकेने जाहीर केलेला नवीन विकास आराखडा प्रशासनाने सूचना आणि हरकतीनंतर देखील काही बदलांसाठी राखून ठेवला होता। पैशांचे व्यवहार करून मनमानी पद्धतीने आरक्षणे बदलण्याचे कारस्थान सुरू होते। ही बाब आपणास यस न्यूज मराठीच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे झालेल्या नागपूरच्या बैठकीत देखील यावर आवाज उठवल्यानंतर सोलापूर महापालिकेने आज या नवीन डेव्हलपमेंट प्लॅनचे आणि झालेल्या बदलाचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत। महापालिकेने 20 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण शहराची प्रारूप विकास योजना जाहीर केली होती। त्यावर सूचना आणि हरकती मागून त्याच्या सुनावणीअंती 8 जानेवारी 2025 रोजी हा डीपी प्लॅन राजपत्रात प्रसिद्ध झाला। मात्र सोलापूर शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा विचार करून यामध्ये 15 ऑक्टोबर 2025च्या ठरावानुसार नदी, नाले, ओढे यांचा समावेश करण्यात आला। काही ठिकाणी नवीन आरक्षण टाकणे तसेच शासकीय मालकीची रेल्वे लाईन येथील 1400 चौरस मीटर जागेवर गार्डन ऐवजी रहिवाशासाठी वापर करून घेणे असे बदल या नवीन डीपी प्लॅनमध्ये सुचवण्यात आले आहेत। याचे नकाशे महापालिकेत तसेच महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे प्रसिद्धीकरण महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे। गोकुळ शुगरच्या एकूण 132 कोटी 43 लाखांच्या थकीत कर्ज प्रकरणी युनियन बँकेने पुन्हा काढला त्यांच्या कर्जदार आणि सहकर्जदारांच्या मालमत्तांचा लिलाव। युनियन बँक युनियनचे 28.47 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 32.48 कोटी, पंजाब नॅशनल बँकचे 43.46 कोटी आणि इंडियन बँकचे 27.41 कोटी अशा पद्धतीने 4 बँकांनी कन्सॉर्टियम करून दिले आहे कर्ज। 30 डिसेंबर रोजी होणार लिलाव। दिवाळखोरीत निघालेल्या पंधे इन्फ्राकॉमच्या 341 कोटी 51 लाखांच्या थकीत कर्ज प्रकरणी पुन्हा त्यांचे कर्जदार आणि सहकर्जदारांच्या जागांचा 30 डिसेंबर रोजी होणार लिलाव। सोलापूर जिल्ह्यात आहेत 12,762 दिव्यांग निराधार लाभार्थी, त्यांना दरमहा मिळणार 2,500 रुपये अनुदान। उद्या सोलापुरातील 103 वर्ष जुना दमाणीनगरचा रेल्वे ब्रिज पाडला जाणार असल्यामुळे 11 तासांचा असणार मेगा ब्लॉक। हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस धावणार, मात्र 9 रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द। दमाणीनगरच्या रेल्वे ब्रिजवर 1922 अशी कोरलेली अक्षरे असलेले 2 दगड आहेत, त्यापैकी एक दगड सोलापूर विद्यापीठाला तर दुसरा रेल्वे विभागाकडे संग्रहित ठेवला जाणार। लॉर्ड्स प्लायन लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील। हेफले, हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर्स, सॉफ्ट क्लोज ड्रॉवर, चॅनल, ऑटो इंजेस, डोअर क्लोजर, कन्सिल्ड डोअर क्लोजर, फ्लोर स्प्रिंग, किचन ॲक्सेसरीज, डोअर फिटिंग्स, वॉर्डरोब फिटिंग्स, बेड फिटिंग्स, गॅस पंप सकट, स्लाइडिंग फिटिंग्स, विविध प्रकारचे लॉक्स। लॉर्ड्स प्लायन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9172 21 17 68। विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। उद्या रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सोलापुरातील दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज कट करण्यासाठी 200 टनच्या 3 क्रेनचा वापर केला जाणार। सुमारे 300 कर्मचारी दाखल। सोलापुरात दिवसा कडक उन्हाचे चटके तर सकाळचे तापमान आले 12.5 अंश इतके खाली। गेल्या 8 दिवसांपासून सोलापूरकर गारठले। सोलापूर महापालिकेने जलतरण तलावाचे शुल्क चौपट केले। खासगी टँकपेक्षा देखील दरवाढ का केली याबाबत आता विविध क्रीडा संघटना करणार आंदोलन। गुंठेवारी तसेच नोटरी करून खरेदी करणाऱ्यांना मिळणार 7/12चा उतारा। गेल्या 60 वर्षांतील गुंठेवारीच्या प्रकरणाच्या नोंदी घेऊन कारवाई करण्याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सचिन ओंबासे यांनी ईव्हीएम यंत्रे, बूथ केंद्र तसेच मतमोजणीच्या ठिकाणची केली पाहणी।
सोलापूरच्या भाजप कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी. 800 जणांनी घेतले अर्ज. आज शेवटचा दिवस. इनकमिंग जोरदार. तिकीट देताना भाजप नेत्यांची होणार तमछाक. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि मैंदर्गी या ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे आणि 21 डिसेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र मतमोजणी होणार असल्यामुळे 2 दिवस आठवडी बाजार राहणार बंद. सोलापुरात जिकडे तिकडे भावी नगरसेवकांची फुकटात विनापरवाना बॅनरबाजी. महापालिका तसेच पोलीस विभागाचे दुर्लक्ष. सोलापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत आहेत तब्बल 23,000 दुबार मतदारांची नावे. 15 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर जिल्ह्यात ऊस दर वाढी विरोधात आंदोलने अधिक तीव्र. विविध ठिकाणी रास्ता रोको. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न टांगणीवर. महापालिका निवडणुकीमध्ये आता उमेदवारांना ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा. 3.5 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरा. सोलापूर महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाठवले दुसऱ्यांदा पत्र. गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या नाशिकमधील तपोवनातील 1800 झाडे तोडण्यास हरित लवादाने दिली स्थगिती. केंद्र सरकारच्या माध्यमातून 2027 मध्ये होणार जनगणना. यासाठी तब्बल 11,718 कोटी रुपयांच्या खर्चाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मंजुरी. Kia, movement that inspires. देशातील विमा क्षेत्रात पूर्वी होती 74% परकीय गुंतवणूक. आता 100% गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी. पुण्यातील मुंढवा येथील 1800 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी पुन्हा पोलिसांच्या चौकशीला दिला गुंगारा. UPSCच्या परीक्षेमध्ये आता दिव्यांगांना आपल्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडता येणार. जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 15 कोटी 40 लाखांचा निधी मिळाल्याची महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण लटके यांनी स्मार्ट सिटी नागपूर योजनेत तुकाराम मुंढे यांनी भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा गाजवला. मात्र चौकशीत तुकाराम मुंढेंना क्लीन चिट. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.